श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी पिठापूर व कुरवपूरलाच का निवडले? न सांगितलेला इतिहास, गुप्त गोष्टी. श्री क्षेत्र पिठापूर जन्मभूमी आणि कुरवपूर कर्मभूमी ही दोन्ही स्थाने श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या दिव्य लीलेची मुख्य केंद्रे आहेत. कलियुगातील दत्तगुरूंचा हा पहिला अवतार अनाकलनीय आणि प्रचंड ऊर्जाशाली मानला जातो. त्यांनी या दोन स्थानांची निवड का केली? यामागे काही न सांगितलेले ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पैलू आहेत. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी पिठापूरमध्ये एक मोठा यज्ञ केला होता. त्यावेळी साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना वचन दिले होते की कलियुगात मी तुमच्याच भारद्वाज गोत्रात जन्म घेईन. हे वचन पूर्ण करण्यासाठी स्वामींनी पिठापूरची निवड केली. पिठापूर हे पादगया क्षेत्र आहे. भगवान विष्णूंचे पाऊल तिथे पडले होते. दत्तगुरूंना कलियुगाच्या सुरुवातीलाच मानवाच्या पितृदोषाचे निवारण करायचे होते. म्हणून त्यांनी अशा जागी जन्म घेतला जिथे पूर्वजांना मुक्ती देण्याची शक्ती आधीच अस्तित्वात होती. पिठापूर शहराची रचना प्राचीन काळापासून श्रीचक्र आकृतीवर आधारित आहे. अशा मॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्रात दैवी शक्तीचा अवतार होणे विज्ञानाच्या दृष्टीनेही अधिक प्रभावी ठरते. त्या काळी पिठापूर हे वेदाध्ययनाचे सर्वात मोठे केंद्र होते. कलियुगात धर्माचा ऱ्हास होऊ नये म्हणून स्वामींनी अशा बौद्धिक केंद्राची निवड केली जिथून ज्ञानाचा प्रसार करणे सोपे होते. स्वामींच्या मातोश्री सुमती माता आणि वडील अप्पलराज शर्मा यांनी अनेक जन्म दत्तगुरूंची आराधना केली होती. त्यांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठी स्वामींनी त्यांच्या पोटी पिठापूरला जन्म घेतला. पिठापूरमध्ये साक्षात शिव कुक्कुटेश्वर रूपात आहेत. दत्तगुरू हे शिव विष्णू स्वरूप आहेत. जिथे महादेव आधीच विराजमान आहेत तिथे विष्णू अंशाने येणे म्हणजे शक्ती आणि भक्तीचा संगम घडवून आणणे होते. पिठापूरचे प्राचीन नाव पिष्टपूर होते. तांत्रिक भाषेत हे स्थान मूलाधार चक्राशी संबंधित मानले जाते. मानवी उत्क्रांतीची सुरुवात तिथून व्हावी हा स्वामींचा सुप्त हेतू होता. स्वामींना आपल्या भक्तांना केवळ अध्यात्म नाही तर ऐश्वर्य सुद्धा द्यायचे होते. पिठापूर हे लक्ष्मीचे आवडते स्थान असल्याने तिथून त्यांनी भक्तांच्या दारिद्र्याचा नाश करण्याचा संकल्प केला. कृष्णा नदीचे विलक्षण बेट कुरवपूर हे कृष्णा नदीच्या पात्रातील एक बेट आहे. चहूबाजूंनी पाणी असल्याने ते जगापासून तुटलेले होते. दत्तगुरूंना आपली निर्गुण साधना आणि कडक तपश्चर्या करण्यासाठी अशा एकांत आणि नैसर्गिक तटबंदी असलेल्या जागेची गरज होती. स्वामींनी कुरवपूरमध्ये 12 वर्ष वास्तव्य केले. गुरुग्रहाचे एक पूर्ण चक्र तिथे पूर्ण व्हावे आणि त्या भूमीला गुरुत्व प्राप्त व्हावे हा यामागचा ज्योतिषशास्त्रीय हेतू होता. कुरवपूरमध्ये जल म्हणजेच कृष्णा नदी, अग्नी म्हणजेच स्वामींची धुनी, वायू म्हणजेच बेटावरील वारा, आकाश आणि पृथ्वी या 5ही तत्वांचा समतोल आहे. ही जागा सिद्धी प्राप्त करण्यासाठी विश्वातील सर्वात सक्रिय पॉइंट्सपैकी एक आहे. स्वामींनी आपला श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा ग्रंथ लिहून घेण्यासाठी कुरवपूरची निवड केली. त्यांना हा ग्रंथ काही काळ जगापासून गुप्त ठेवायचा होता. बेटावरील दुर्गमता या कार्यासाठी पूरक होती. स्वामींना माहीत होते की भविष्यात वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज या ग्रंथाचा आणि स्थानाचा शोध घेतील. त्यांनी त्या स्थानाची ऊर्जा अशा प्रकारे लॉक करून ठेवली की ती फक्त पात्र भक्तालाच सापडेल. स्वामींनी कृष्णा नदीतच जलसमाधी घेतली. पाण्याला स्मृती असते. आपल्या देहाची ऊर्जा कृष्णा नदीच्या पात्रात सोडून ती जगभर प्रवाहित करण्यासाठी त्यांनी या वाहत्या जलक्षेत्राची निवड केली. कुरवपूरमध्ये प्राचीन वडाची झाडे होती. वटवृक्ष हा ज्ञानाचा प्रतीक आहे. या वृक्षांच्या मुळांमध्ये आणि खोडामध्ये स्वामींनी आपली तपश्शक्ती साठवून ठेवली, जी आजही तिथे बसून जप करणाऱ्यांना जाणवते. कुरवपूर हे कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्यांच्या सीमेवर आहे. 2 भाषा,
दोन संस्कृती यांना जोडणाऱ्या सेतूवर राहून स्वामींना हे सांगायचे होते की ईश्वर हा सीमेच्या पलीकडे आहे. पिठापूर हे बीजारोपण आहे, तर कुरवपूर हे त्या फळाची गोडी आहे. भारद्वाज गोत्र हे प्रामुख्याने अग्नी आणि ज्ञान या तत्वांशी संबंधित आहे. पिठापूरची निवड स्वामींनी केली कारण त्यांना कलियुगातील अज्ञानाचा अंधकार जाळण्यासाठी अशा एका कुळाची आणि स्थानाची गरज होती, जिथे तप आणि विद्या यांचा वारसा पिढ्यानपिढ्या जतन केलेला होता. हे साक्षात ज्ञानाच्या अग्नीचे प्रकटीकरण होते. पिठापूर हे केवळ श्रीपादांचे जन्मस्थान नाही, तर ते मातृशक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सुमती मातेने साक्षात परब्रह्माला आपल्या पोटी जन्म घेण्यास भाग पाडले. स्वामींनी या स्थानाची निवड केली कारण त्यांना जगाला हे दाखवून द्यायचे होते की भक्तीमध्ये वात्सल्य भाव हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि भक्ताच्या प्रेमापोटी देव स्वतःला एका घरात बांधून घेऊ शकतो. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पिठापूर हे अशा नॅडीर पॉइंटवर स्थित आहे, जिथे नवग्रहांची नकारात्मक स्पंदने शांत करण्याची ताकद आहे. स्वामींनी हे स्थान निवडले कारण येथून ते संपूर्ण ब्रह्मांडातील ग्रहांच्या ऊर्जेला नियंत्रित करून भक्तांच्या पत्रिकेतील अशुभ योगांचे शुभ योगात रूपांतर करू शकत होते. हे एक प्रकारे पृथ्वीचे आध्यात्मिक नियंत्रण कक्ष आहे. पिठापूरला दक्षिण काशी मानले जाते. स्वामींनी हे स्थान निवडले कारण त्यांना दक्षिण भारतात सनातन धर्माची आणि दत्त संप्रदायाची मजबूत पायाभरणी करायची होती. उत्तरेतील काशीला जे महत्त्व आहे तेच महत्त्व दक्षिणेतील पिठापूरला प्राप्त करून देऊन त्यांनी उत्तर आणि दक्षिण यांमधील आध्यात्मिक दरी सांधण्याचे कार्य केले. कुरवपूर हे चहूबाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. स्वामींनी या बेटाची निवड केली कारण त्यांना मौन हीच सर्वात मोठी शक्ती आहे हे जगाला शिकवायचे होते. पाण्याच्या प्रवाहाच्या आवाजात मन लवकर निर्विकार होते. येथे बसून स्वामींनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी संकल्प केले, जे आजही तिथे येणाऱ्यांना प्रचिती देतात. सिद्धमंगल स्तोत्र हे कुरवपूरच्या ऊर्जेशी थेट जोडलेले आहे. स्वामींनी कुरवपूरची निवड केली कारण त्यांना अशा एका साऊंड प्रूफ नैसर्गिक जागेची गरज होती, जिथे हे स्तोत्र गायले गेल्यावर त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण ब्रह्मांडात पोहोचतील. कुरवपूरच्या हवेत आणि दगडात आजही या स्तोत्राची कंपनं साठवलेली आहेत. कुरवपूरच्या जंगलात आणि बेटावर स्वामींनी अशा काही सूक्ष्म शक्तींना, सिद्धींना पशुपक्ष्यांच्या रूपात बांधून ठेवले आहे, ज्या आजही भक्तांचे रक्षण करतात. बेटावरील दुर्गमता आणि तिथले नैसर्गिक जीवन हे भक्ताच्या धैर्याची परीक्षा घेण्यासाठी आणि त्याला निसर्गाशी जोडण्यासाठी स्वामींनी जाणीवपूर्वक निवडले होते. कुरवपूर हे असे स्थान आहे जिथे स्वामींनी आपला देह कृष्णा नदीत अर्पण केला. त्यांनी ही जागा निवडली कारण त्यांना हे सिद्ध करायचे होते की मी देहरूपाने गेलो तरी तत्वरूपाने इथेच आहे. कृष्णा नदीच्या वाहत्या पाण्यात स्वतःचे अस्तित्व विलीन करून त्यांनी हे स्थान अमर केले, जेणेकरून भविष्यातील भक्तांना नदीच्या प्रत्येक लाटेत त्यांच्या पावलांचा स्पर्श जाणवेल. पिठापूर हे ज्ञानाचे बी आहे, तर कुरवपूर हे त्या ज्ञानाचे अनुभवामृत आहे. पिठापूर हे 18 महाशक्ती पीठांपैकी एक पुरुहुतिका देवीचे स्थान आहे. दत्तगुरूंना माहीत होते की कलियुगातील पहिल्या अवताराला कार्यारंभ करण्यासाठी प्रचंड स्त्री शक्तीची जोड लागेल. जिथे सतीचे हात पडले होते अशा जाज्वल्य ठिकाणी जन्म घेऊन त्यांनी शक्ती आणि गुरुतत्व यांचा अभेद्य संगम घडवून आणला. पिठापूर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आहे. उगवत्या सूर्याची पहिली किरणे आणि समुद्राची ऊर्जा यांचा तिथे नैसर्गिक संगम होतो. श्रीपाद श्रीवल्लभ हे ज्ञान सूर्य मानले जातात.
ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांनी भारताच्या पूर्व दिशेची आणि या सौर केंद्राची निवड केली, जेणेकरून तिथली ऊर्जा भक्तांना सात्विक प्रगतीसाठी पूरक ठरेल. श्रीपादांचे आजोबा आणि वडील अत्यंत निष्ठावान अग्निहोत्री होते. त्यांनी अनेक पिढ्या श्रीदत्तांची आराधना केली होती. ईश्वरी नियमानुसार जेव्हा एखाद्या कुळात सातत्याने भक्ती होते, तेव्हा तिथे साक्षात ईश्वर अवतार घेतात. आपल्या भक्तांचे वचन पाळण्यासाठी आणि त्यांच्या तपोबलाला फळ देण्यासाठी स्वामींनी पिठापूरमधील त्या विशिष्ट घराण्याची निवड केली. त्या काळी पिठापूरमध्ये कर्मकांडाचा अतिरेक झाला होता. लोकांना खऱ्या भक्तीपेक्षा केवळ विधींमध्ये रस होता. स्वामींनी अशा पंडित नगरीची निवड केली, जिथे ते आपल्या लीलांद्वारे हे सिद्ध करू शकतील की मी केवळ विधींचा देव नसून भक्तीचा देव आहे. बुद्धिप्रामाण्यवादी लोकांना नमवण्यासाठी त्यांनी ही भूमी निवडली. कुरवपूर हे नदीच्या पात्रातील बेट असल्याने त्याची रचना नैसर्गिक मंडलासारखी आहे. पाण्याचा वेढा असल्याने तिथली आध्यात्मिक ऊर्जा बाहेर विखुरली जात नाही, ती तिथेच कॉन्ट्रॅक्ट होते. स्वामींनी हे स्थान निवडले कारण त्यांना तिथे आपली तपशक्ती साठवून ठेवायची होती, जी भविष्यात हजारो वर्षे भक्तांना चार्ज करेल. कुरवपूरमध्येच स्वामींनी आपल्या पुढील नृसिंह सरस्वती अवताराचे सुतोवाच केले होते. कुरवपूर हे असे पोर्टल होते जिथून त्यांनी कारंजा, महाराष्ट्र आणि गाणगापूरशी आपले नाते जोडले. 2 अवतारांमधील स्थित्यंतर शांतपणे आणि गुप्तरित्या पार पाडण्यासाठी या बेटासारखे दुसरे सुरक्षित स्थान नव्हते. कृष्णा नदी ही दक्षिण भारताची जीवनवाहिनी आहे. स्वामींना माहीत होते की मानवाच्या पापांमुळे नद्यांचे पावित्र्य धोक्यात येईल. कुरवपूरमध्ये 12 वर्षे वास्तव्य करून आणि तिथेच अंतर्धान पावून त्यांनी आपल्या देहातील दिव्य चैतन्य कृष्णार्पण केले, जेणेकरून या नदीचे पाणी पिणाऱ्या आणि त्यात स्नान करणाऱ्या प्रत्येकाचे कल्याण व्हावे. स्वामींनी कुरवपूर निवडले कारण त्यांना तिथे आपल्या यती रूपाचा प्रभाव कायम ठेवायचा होता. कुरवपूरची शांतता ही साधकांना वैराग्य शिकवते. ज्यांना संसाराच्या मायेतून मुक्त व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हे बेट एक अभय केंद्र म्हणून कार्य करते, जिथे स्वामी आजही सूक्ष्म रूपाने पहारा देत आहेत. पिठापूर हे भक्तीचे उगमस्थान आहे, तर कुरवपूर हे मुक्तीचे द्वार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.